आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। परभणीत काही देशद्रोही प्रवृत्तींनी जाणीवपूर्वक संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना केली। त्याच्या निषेधार्थ परभणी येथे काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक दंगल घडवून आणली। मात्र त्यात पोलीस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अनेक भीमसैनिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबले। त्यामध्ये कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी हा युवकही होता। परभणी घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चात सहभागी भीमसैनिकांना पोलीस प्रशासन नियमांचे उल्लंघन करून कशाप्रकारे बेदम मारहाण करतात याचा व्हिडिओ त्याने बनवला होता। म्हणून पोलिसांनी अचानक त्याच्या घरी धाड टाकून तो जेवण करत असतानाच त्याला घरातून उचलून नेले। न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतरही न्यायालयीन कोठडीतून त्याची सुटका करण्यात आली नाही। पोलिसांनी केलेल्या अमानुष बेदम मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुण भीमसैनिकाचा दुर्दैवी अंत झाला। याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि अनेक संविधानरक्षक प्रेमी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। कस्टडीमध्ये टाकून पोलीस प्रशासनाने माझ्या लेकराला लय त्रास दिले, लय मारहाण केले, माझ्या लेकराचे जीव घेतले। त्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे। माझं लेकरू कॉलेजला होतं शिकायसाठी, 3रा वर्ष आहे। 3ऱ्या वर्षात आता किती महिने राहिले? लास्ट पेपर 2-3 महिने राहिला असेल तर 4 महिने राहिला असेल। 3 वर्षामध्ये माझ्या लेकराला काही झालं नाही। आताच कसं माझ्या लेकराला झालंय ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे। आणि ज्या माणसानं उचलून आणलंय त्या माणसाला शिक्षा देव सरकारने। कुणी असू, साहेब असू, मंत्री असू, कुठला कुणी असू, मोठा असू माणूस। माझं नाव विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी। माझ्या लेकराच्या मनात शिकायचं होतं आणि वकील व्हायचं होतं। जय भीम मध्ये मानत होते त्यानं, संविधान मानत होतं माझं पोरग, संविधान वाचित होतं। एवढे पुस्तक आहेत माझ्या लेकराचे। संविधान बाबासाहेबाच्या सकाळ संध्याकाळी माझा मुलगा गाणी ऐकत होतं। बाबासाहेबांचं सारखं माझ्या लेकराला आवड होतं। माझ्या लेकराला कॉलेजमधून घरामधून निघून माझ्या लेकराला उचलून निघून माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचं प्राण घेतले। ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं नेलंय त्या माणसाला सजा पाहिजे। शिक्षा देव त्या माणसाला, शिक्षा देव त्या माणसाला, ज्या माणसानं उचलून नेलंय त्या माणसाला। सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार यांना शांततेत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। ज्या माते फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली, जे काचेमध्ये संविधान ठेवलं होतं ती काच तोडून संविधान बाहेर काढून त्या संविधानाला ठेचण्याचा प्रयत्न त्या माते फिरूने केलेला आहे। आणि तिथलच्या भीमसैनिकांनी त्या माते फिरूला जागीच पकडलं म्हणून पुढचा अनर्थ देखील टळला। त्या स्मारकाला नेहमी 3 सिक्युरिटी गार्ड असायचे, परंतु 8 ते 15 दिवस झाले तिथे सिक्युरिटी गार्ड नाही। म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाची एक विचारधारा झाली की हा नियोजित कट आहे। नियोजित कट असल्याशिवाय हे प्रकरण घडू शकत नाही। बांधवांनो, तुम्ही जर बघितलं भीमा कोरेगाव झालं त्यावेळेस सुद्धा असाच कट रचला गेला आणि त्याची पुनरावृत्ती ही परभणीमध्ये झाली। म्हणून हा पूर्ण नियोजित कट आहे। आणि ज्यावेळेस आमच्या भीमसैनिकांनी त्या माते फिरूला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला 10 मिनिटात मनोरुग्ण घोषित केलं, म्हणजे पोलीस आता काय डॉक्टरची भूमिका बजावायला लागले का? हा एक संशय तिथलच्या आमच्या भीमसैनिकांना आला। आणि शांततेत आंदोलन चालू असताना अचानक उद्रेक झाला। ह्या उद्रेक करण्याचा घडविणारा मास्टरमाइंड कोण याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे। त्याचबरोबर आंदोलन शांत झालं
जे आमचे राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आंदोलन भीम सैनिकांना आवाहन केलं की शांतता बाळगा. आमच्या भीम सैनिकांनी शांतता बाळगली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा समाज हा कधीच उद्रेक करू शकत नाही याची आम्ही खात्री देतो. हा उद्रेक इतर संघटनांनी, इतर जातीवाद्यांनी केलेला आहे. कारण त्या परभणीमध्ये बघितलं तर सर्व समाज संविधानाची विटंबना झाली म्हणून रस्त्यावर उतरला होता. आणि तुम्ही व्हिडिओ बघा, जो कोणी व्हिडिओ करतोय त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा सुद्धा देता येत नाही. याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. मग ही चिथावणी दिली कोणी हे पहिलं शोधलं पाहिजे. तर पोलिसांनी ते सोडून दिलं आणि कोम्बिंग ऑपरेशन चालू केलं. आणि आमचे जे तरुण असतील, जे MP UPSCच्या परीक्षेला बसलेले असतील, ज्यांचं शिक्षण चालू आहे, त्या तरुणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे. म्हणून मी कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो. परभणी या ठिकाणी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसील कचेरीवर आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. अतिशय शांततेत काढलेला आहे. तो माथे फिरू मनोरुण्य नाही आहे. कारण आमचे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे, त्यांचा आम्ही फोनवर चर्चा झाली. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक स्टॅच्यू बनवला होता. काचेचा, त्याला लोखंडी हे लावले होते, नट बोल्ट. त्या मनोरुण्य म्हणणाऱ्या माणसांनी तिथं ते नट बोल्ट काढून, संविधान बाहेर काढून त्याचा अवमान केलेला आहे. म्हणजे तो मनोरुण्य नाही. त्याच्यानंतर आमच्या अनुयायांनी त्याला भरपूर असा चोप दिला, त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. आजही तो ऍडमिट आहे. सकाळी मी फोन केला तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये. अशा हरामखोराला फाशी द्यायला पाहिजे. पोलीस बंदोबस्त देण्याची काय गरज काय? त्या ठिकाणी तो ऍडमिट आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की प्रशासनाचं काम आहे. हे पोलिसांना आदेश कोणी दिले? तर आमच्या बहीण आवण्यावर त्या ठिकाणी लाठीचा हल्ला केला. पोलिसांना सांगितलं कोणी? मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो. कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करता, पोलीस खातं काय करतं, पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्या लाठीमार करायला ते परवानगी दिली? याच्यामध्ये खोलवर अभ्यास झाला पाहिजे. कारण भीमा कोरेगाव नंतर आता परभणी घडली. भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठेही काही घडू शकतं. आणि म्हणून आपल्या पोलीस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा, अन्याय करू नका. नाहीतर दलितांचा उद्रेक होईल, आंबेडकरी उद्रेक होईल आणि ते शासनाला जी काही जड होईल ती शासनाला भोगावं लागणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, त्याप्रमाणे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो. मराठा आंदोलन गुन्हे दाखल होऊन त्यांचे आयुष्य बर्बाद करण्याचं काम हे शासन करत आहे. आमची एक मागणी आहे की त्या राजकारणाची झालेले गुन्हे आपण त्वरित मागे घेऊन त्यांना या गुन्ह्यामध्ये आमची मागणी आहे. तसंच परभणी येथील कोमिंग ऑपरेशन तात्काळ थांबवलं द्यावं. आम्ही या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो, कोमिंग ऑपरेशन करण्यामागचं तुमचं काय आहे? तर फक्त आमच्या तरुणांना तुम्ही काय करत असता, कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये गुंतवायचं आणि त्याचं आयुष्य खराब करण्याचं काम आहे. साहेब, आम्हाला कधीच या समाजामध्ये राहून दोष पसरवण्याचं काम जमत नाही. पण ज्या ज्या वेळेस भारतीय संविधानावर व महापुरुषांवर अन्याय अत्याचार घडतो त्यावेळेस दलित समाज पुढे येतो. माझी अपेक्षा प्रत्येक समाजाकडून हीच राहील की भारतीय संविधानाने या भारतामध्ये प्रत्येकाला समान नागरिक कायदा दिलेला आहे, समान अधिकार दिलेले. म्हणून या घटनेचा विरोध प्रत्येक जातीला आणि प्रत्येक धर्माला आवर्जून केला पाहिजे, जेणेकरून आपण समान आहोत हे या ठिकाणी दिसून येईल. तसंच भारतीय राज्यघटना ही जगाची एकमेव अशी
सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे, ज्यामुळे आज आपण सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एका छत्राखाली दुनिया गोविंदाने राहतो आणि हे दुनिया गोविंदाने राहण्याचं काम या राजकीय लोकांना कुठेतरी फुटतंय, त्यांच्या पोळ्या भाजत नाही. म्हणून समाजामध्ये भांडणं लावून आपल्याला राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम हे लोक करत असतात. परंतु तुम्हा सर्व तरुणांना माझी एक विनंती आहे की अशा घटना घडल्यानंतर भगवान बुद्धाने दिलेल्या धम्माच्या शांततेच्या मार्गावर, महात्मा गांधींनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गावर आपण आंदोलन जागोजागी करावं. इतर गाड्या फोडू नये, रस्ते अडवू नये, असे प्रकार करू नये अशी एक माझी डॉक्टर म्हणून आपल्याकडे विनंती राहील. तरी साहेब तुम्ही आपल्याकडे आमचे हे बातमीपत्र तुमच्या माध्यमातून आमच्या सूचना कळवाव्यात अशी विनंती करतो. यानंतर सरपंच, उपसरपंच आलेले डॉक्टर आपण हे सर्वांच्या स्वाधीन करावं व जाहीर निषेध म्हणून आकाश देव यांनी रोड घोषणा या ठिकाणी आकाश आपसे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.